नमस्कार मित्रांनो आता आपण आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावामध्ये मित्रांनो सुलतान झेंडे केसरी आज मेगा फायनल आणि फायनलचा ठराव होता आणि अतिशय सुंदर नियोजन होतं। मुख्य आयोजक ब्रिजेश शेटक म्हणजे तुम्हाला सुलतान झेंडा केसरी आज घाटामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला भेटली। मेगा फायनल आणि फायनलला एक अतिशय सुंदर नियोजन। पहिल्या फेरीला 50 फुटाचा नियम आणि फायनलला 40 फुटाचा वर कांड्याचा नियम। आणि ज्यावेळेस टायगर आणि हरण्याची वारी आली त्यावेळेस कांड्या ओव्हरटेक करून आज हरण्या आणि टायगरने एक नंबर फायनलचे मानकरी थारचे मानकरी झाल्यात। 11 सेकंद 07 मिली पॉईंट। आता आलोय त्यांची थोडक्यात मुलाखत घेतोय एवढ्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला एवढ्याला सुरुवात करूया। नमस्कार। पहिल्यांदा अभिनंदन तुमचं। धन्यवाद। आज सगळ्यात मोठा पुढे आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावामध्ये ब्रिजेश शेटक माझे तुम्हाला मुख्य आयोजक होते। सुलतान झेंडे केसरीचा हा एक थरार होता आज मेगा फायनल आणि फायनल। अतिशय चांगलं नियोजन होतं ब्रिजेश तुम्हाचं। आज एक नंबरचा मानकरी आपला टायगर बैल। तर पहिलं तुमचा परिचय द्या आम्हाला। नमस्कार, मी निखिल गोपाळ थोरवे, पंचायत समिती सदस्य जरोली खुर्द। कसं काय होतं एक टायगर बरोबर हरण्याचं नियोजन? मी गेले 2 घाटापासून टायगर आणि हरण्या एक नंबर मध्ये घाटाचा राजा राहिलेले आहेत। आज दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा होते आणि त्यावेळेस काढलेले थोडस अडचण आल्यामुळे घाटाचा महाराजा झाली नाही। परंतु आज सिरियलला 11 सेकंद 32 मिली झाली आणि फायनलला सगळ्यात आतून 11 सेकंद 07 मिली झालेली आहे। कधी बसणे बैलगाड्याच्या क्षेत्रात कधी बसणे? आमचे आजोबापासून आजपर्यंत बैलगाड्याचा छंद आमच्या सर्व कुटुंबाला आहे। आजोबा होते त्यावेळेस बबनराव जयराम थोरवे त्यांच्या नावाने गाडा पळत होता। त्यानंतर आजोबांच्या नंतर आमचे चुलते विठ्ठलराव थोरवे असतील आणि आमचं पूर्ण कुटुंब त्यानंतर आता माझ्या नावाने पळतोय। लातमारी पुन्हा झालती टायगरची खरेदी? टायगरची खरेदी नंदीवाल्यांकडून आमच्या चुलत भाऊ दिनेश थोरवे यांनी घेतला होता, त्याच्याकडून आम्ही घेतलेला आहे। कसं काय मग नियोजन केलं तुम्ही आणल्यानंतर ना? आणल्यापासून तो कांड्यावरच पळत होता। कांड्यावर पळता पळता मग गेले 4 घाट झाले। पहिला पक्षाबरोबर बरेच शिवल्यांच्या पक्षाबरोबर कांड्यावरून डायरेक्ट पहिल्यांदा त्यांनी पक्षाबरोबर मागे घेण्यासाठी बरेच शिवले यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कांड्यावरून त्याच्यासोबत पहिल्याच घाटात मागे घेतला आणि त्या घाटात करंजवरीच्या घाटात घाटाचा राजा राहिला। फायनलला सुद्धा 1 नंबरला राहिले। कोण कोण असतात आता टायगर बरोबर संघटना मध्ये? सर्वच संघटनेचे कार्यकर्ते असतात। खासियत काय सांग बैलाची? बैलाची खासियत बैल सिरियलला जेवढं पण तेवढंच फायनलला सुद्धा पळतोय। प्रत्येक घाटाच्या राजा राहिलेला आहे। आता कसं आहे दाताला आदत आहे का? 2 दाते। 2 दाते। कसं असते नियोजन घरी त्याचं? घरी खायला आमचे बारीक बंधू निलेश थोरवे। दादा नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा परिचय द्या तुमचा। मी निलेश गोपाळ थोरवे। कसं आहे टायगर बद्दल काय सांगसान? आज 1 नंबरचे मानकरी सगळ्यात मोठा पुढे होता, त्या यात्रेबद्दल काय सांगसान? पहिल्यांदा यात्रेचं नियोजन एकदम चांगलं होतं आणि ही जुगलबंदी आता किती काळ झाली असं तरी
ही जुगलबंदी पारगाव मध्ये पण पळाली होती. पारगावला पण घाटाचा राजा होती, 1 नंबर फायनल राहिलेली होती. टायगरची खासियत सांगा काय? टायगर आम्ही जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून 1 नंबर मध्येच बारी झालेली आहे. नाही का, घेतल्यापासून कधी बारी आमची पडलेली नाही. 1 नंबर मध्येच पळालेला आहे. याच्या आधी पण बऱ्याच वेळा सेकंद तोड पुढे पण कांड्यावरती पळालेला आहे. आणि त्याच्यानंतर पक्ष संघ पळालेला आहे, करंजविरीला पळालेला आहे, बादलवाडीला थारला राहिलेला आहे. आता किती थारच्या मानकरी असेल टायगर? टायगर 5 थारचा मानकरी, 1 ट्रॅक्टरचा मानकरी आहे. असं बरेच नाही टू व्हीलर घेतल्यावरती कसं शिकवलं तुम्ही त्याला? घेतल्यावरती आधी कांड्यावरती पळत होता आणि नंतर मग जोकडात घेतला. कोण कोण आले आता संघटनेत? आमचे सगळं मित्र परिवार आलेला आहे, सगळे घरची मंडळी आलेली आहे. आज हरण्याची पण 7-1 नंबर भेटली. काय सांगसान? आज 40 फुटावर कांड होतं आणि काय सांगसान म्हणजे 40 फुटाचा हा नियम होता एक त्यांचा. कांड पण 1 नंबर होतं आणि कांड्याने चांगली साथ दिली. ज्यावेळेस घाटामध्ये कांड्याला ओव्हरटेक केलं त्यावेळेस घाटात टाळ्या वाजायला चालू झालं. आज पारगाव मध्ये पण असं झालं होतं, कांड्याने साईड दिली होती त्यावेळेस सेकंद तोड झाला होता. आणि आता पण कांड बाजूला गेल्यामुळे सगळ्यांना माहित होतं कांड्याने जर साईड दिली तर बारी 1 नंबर मध्येच राहिली, म्हणून सगळ्यांनी. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या सगळ्यांना. मी सचिन सुदाम मोरे. आज खरं सांगायचं म्हणजे आज सुलतान झेंडे या केसरीचा आज फायनलचा थरार होता आणि आज 1 नंबरचे फायनलचे मानकरी झाल्या हरण्या आणि टायगर. बऱ्याच घाटामध्ये 1 नंबरचा मानकरी, रेकॉर्ड ब्रेक, सेकंड तोड कार्यक्रम असायचा. आता कितीने थारचा मानकरी आहे? आज हरण्या 5व्या थारचा मानकरी. 5व्या थारचा. कसं होतं एक नियोजन आणि आजचं जे सेटचं जे नियोजन होतं ते पुणे जिल्ह्यात टॉपचं नियोजन म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीचं आज सुलतान झेंडे केसरीचं नियोजन होतं. उत्कृष्ट यात्रा झाली, निर्णय एक अचूक झाला आणि त्यांनी जो काय निर्णय दिला सगळ्यांना सामान्य न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कसं चालतंय नियोजन टायगर बरोबर? टायगरचं आणि हरण्याचं 2 घाटाच्या पूर्वीच नियोजन झालं. पारगावला सुद्धा आत्ताच्या मागल्या यात्रेला सेकंद तोड कार्यक्रम होता त्यांचा आणि आजही पहिल्या फेरीला सिरियलला पूर्ण 1 सेकंद ठेवून 87 बारी झाली होती आणि आत्ता सुद्धा फायनलला 11:07 1 नंबर बारी झाली होती. 1 नंबर फायनल झाली. कांड्यावरती कोणकोणती वासर होती? कांड्यावरती आमचा टायगर होता आणि गुरु गोलब यांचा राणा होता. गुरुकुल प्राण. खरं म्हणजे 40 फुटावरती कांड्याची आठ होती आणि बरोबर सेंटरला कांड्याचा नियम होता. सेंट्रल होता. तर काय सांगसान ज्यावेळेस फायनलची बारी आली ओव्हरटेक झाला? फायनलची बारी आली, फक्त आम्हाला खात्री होती जर आमच्या चावऱ्यांनी जर साईड दिली तर आमचा 1 नंबर होणार हे निश्चित होतं आणि परमेश्वराच्या कृपेने तसंच झालं. आमच्या बैलांनी साईड धरली, खाल लागली आणि पूर्ण बैलाला जागा मिळाली आणि जागा मिळाल्यामुळे 1 नंबर बारी झाली. हरण्याची खासियत काय सांगता? हरण्याची खासियत अशी आहे, हरण्या 2 फेरं पळू किंवा 3 फेरं पळू कधीच कमी होत नाही आणि आजपर्यंत कसा जरी बैल घातला तर तो कधी कमी होत नाही. कोण आहे नियोजन कसं असते घरचं वगैरे? आता याचं नियोजन आमचे राहुल मुरे, मयूर मुरे, सौरभ मुरे हे नियोजन करतात. त्याचं गाड्याचं जे नियोजन आहे ते आमचे भाऊ आहेत तेच करतात. आता कसं असं पुढचं नियोजन पुढे आलं काय? आता आमच्या तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांची शिवजयंती आहे 26 तारखेपासून. तर आता उद्या आज फायनल झाले, 2 फेऱ्या झाले, तर आता काय लगेच 26 तारखेला झुकणार नाही. आम्ही 1-2 दिवस गेल्यावरती आम्ही ती शिवजयंती करणार. कांड्यावरती कोणकोणती वासर होती त्याची माहिती द्या ना थोडी. कांड्यावरती हा टायगर आहे आणि तो राणा आहे. हा सुद्धा 3 थारचा मानकरी आहे. 3 थारचा मानकरी. पुन्हा घेतली होती खरेदी काय? हा म्हैसूरच्या गाडीतून घेतला होता. किती गाठ झाली असं म्हणतात? याचे आतापर्यंत 8-9-10 गाठ झाले असं सगळे 1 नंबर झालेले आहेत. कोणत्या गांधी बोलतो? उजव्या खांदी पण उजव्या गांधी. जात कोणती द्यायची? म्हैसूर. पुण्याच्या गाडीत नाही घेतला? किरण घाटेच्या गाडी. किरण घाट. त्याच आहे तो गुरु गोलपांचा. गुरु गोलप. तर मित्रांनो आता आपण हरण्या आणि टायगरची मुलाखत घेतलेली. मित्रांनो 1 नंबर फायनलचे मानकरी हरण्या टायगर आणि 11:07 मिली पॉईंट. मित्रांनो ज्यावेळेस फायनल झाली त्यानंतर बारी कशी पळाली,
हारणे आणि टायगरची कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.